खरं तर काल 5 वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही इतकी वर्ष पाहतो, तुम्हीही पाहतात, त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार 5 वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान, हे आत्तापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती. या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते, याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत. ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट, आत्ता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही आहे. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणलं आहे तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आत्ता हे त्या EVM मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाही आहेत निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आहेत. अर्थात आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही आहेत. परंतु ही कोणती प्रथा आणि ही कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत, हा काय प्रकार आहे. मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत, जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो. आणि म्हणजे सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का, त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आत्ता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आत्ता निवडणूक आयोग काम करते का, हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्या दोन्ही पक्षाच्या, सर्वच इतर राजकीय पक्षांच्या, माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जेवढे सहकारी आहेत, शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा, की तुम्ही आपल्या विभागामध्ये, आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा, हे कुठे काय पैसे वाटत आहेत. कारण आत्ता अनेक रील्स ही आत्ता बाहेर आलेली आहेत, तुमच्यामार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये कशाप्रकारे पैसे वाटले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या, शिंदेंच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये 5-5 हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत. त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत, ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट परत जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती. आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना, महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क करावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो. तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरं होईल. सर, काल आम्ही निवडणूक आयुक्तांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही 5 नंतर घरोघरी का प्रचाराला वेळ देता आहात.